एकादश पाठ जटायु शौर्यम. आज आपण 11वा पाठ जटायु शौर्यम पाहणार आहोत. जटायु म्हणलं की तुम्हाला लगेच रामायणाची आठवण येते. महर्षी वाल्मिकी रामायणम रचितवान. महर्षी वाल्मिकींनी रामायणाची रचना केली. रामायणे सप्तकांडानी संती. रामायणामध्ये 7 कांड आहेत. बालकांडम, अयोध्याकांडम, अरण्यकांडम, किष्किंधाकांडम, सुंदरकांडम, युद्धकांडम, उत्तरकांडम. चतुर्विंशतिसहस्रम श्लोकेषु संपूर्णं रामायणं रचितम् अस्ति. 24,000 श्लोकांमध्ये पूर्ण रामायणाची रचना केलेली आहे. रामायणे निसर्गचित्रणं पशुपक्षीणां चित्रणं अपि अस्ति. रामायणामध्ये निसर्गाचं चित्रण तसेच पशुपक्ष्यांचं चित्रसुद्धा आहे. रामायणस्य अरण्यकांडात सप्तचत्वारिंशत् सर्गात 49 सर्गपर्यंतं केचन श्लोकाः अत्र चिताः. रामायणाच्या अरण्यकांडामध्ये 47 सर्गापासून तर 49 सर्गपर्यंत काही श्लोक ह्या ठिकाणी दिलेले आहेत, ह्या ठिकाणी घेतलेले आहेत. एतेषु श्लोकेषु जटायु रावणयोः संघर्षस्य वर्णनं विद्यते. ह्या श्लोकांमध्ये जटायु आणि रावणाचं संघर्षाचं वर्णन केलेलं आहे. वनवासकाले सीतां छलेन एकाकिनीं कृत्वा रावणः परिव्राजकवेषेण पर्णकुटीं संप्राप्तः. वनवासकाले वनवासाच्या वेळी सीतां छलेन सीतेला छळाने एकाकिनीं कृत्वा एकाकिनी करून एकटी करून रावणः परिव्राजकवेषेण रावण साधूच्या वेशामध्ये पर्णकुटीं संप्राप्तः त्या पर्णकुटीवर पोहोचला. तस्मै भिक्षां दातुं सीता बहिरागता. त्याला भिक्षा देण्यासाठी सीता बाहेर आली. तं परिव्राजकं रावणम् इति ज्ञात्वा तस्य हेतुं च अवगम्य पुरुषशब्दैः तस्य निर्भर्त्सनां कृतवती. तं परिव्राजकं रावणम् इति ज्ञात्वा त्याला तो साधूच्या वेशामध्ये रावणच आहे असं जाणून तस्य हेतुं च अवगम्य त्याचा दुष्ट हेतू जाणून पुरुष शब्द ही अत्यंत कठोर शब्दामध्ये तस्य निर्भर्त्सनां केली. त्याला त्याची अत्यंत कठोर शब्दामध्ये त्याची निर्भर्त्सना केली. तथापि बलेन रावणः ताम अपहर्तुं प्रायतत. तथापि तरीसुद्धा बलेन रावणाने अत्यंत बलपूर्वक ताम अपहर्तुं प्रायतत तिचा अपहरण करण्याचा प्रयत्न केला. ततः अग्रे त्यानंतर पुढे. सा गृहीता ती चुक्रोश रावणेन यशस्विनी रामेति सीता दुःखार्ता रामे दूरगते वने. आता याचा अन्वय पाहूया. अगोदर संस्कृतमध्ये पाहूया, नंतर मराठीत पाहूया. रामे वने दूरगते रावणेन गृहीता यशस्विनी सीता दुःखार्ता भूत्वा राम इति अतिचुक्रोश. प्रभू रामचंद्र दूरवनात गेले असता रावणाने धरलेली ती कीर्तिशाली सीता दुःखाने व्याकुळ होऊन हे रामा असा अतिशय आक्रोश करू लागली. सा तदा करुणावाचो विलपंती सुदुःखिता वनस्पतिगतं गृध्रं ददर्शायतलोचना. तदा सा आयतलोचना सुदुःखिता सीता करुणः वाचः विलपंती वनस्पतिगतं गृध्रं ददर्श. तेव्हा अतिशय दुःखी झालेल्या कारुण्यपूर्ण शब्दांनी विलाप करणाऱ्या विशालाक्षी सीतेने झाडावर बसलेल्या जटायूला पाहिले. जटायो पश्य मामार्य रीयमाणाम् अनाथवत् अनेन राक्षसेंद्रेणा करुणं पापकर्मणा. हे आर्य जटायो, अनेन पापकर्मणा राक्षसेंद्रेण अनाथवत् अकरुणं रीयमाणां मां पश्य. हे आर्य जटायो, पापकर्म करणाऱ्या या राक्षसांच्या राजाकडून कोणीही वाली नसल्याप्रमाणे माझे निर्दयपणे अपहरण केले जात आहे, पहा. तं
शब्दम अवसुप्तस्तु जटायुरथ शुश्रुवे निरेक्ष्यद रावणं क्षिप्रं वैदेहीं च ददर्शसः। अवसुप्तः तु सः जटायुः अथ तं शब्दं शुश्रुवे क्षिप्रं रावणं निरेक्ष्यद वैदेहीं च ददर्श। तेव्हा निद्रिस्त असलेल्या जटायूने तो सीतेचा आवाज ऐकला. ताबडतोब त्याने सीतेला आणि रावणाला पाहिले. ततः पर्वतशृंगाभस्तीक्ष्णतुंडः खगोत्तमः वनस्पतिगतः श्रीमान् व्याजहार शुभां गिरम्। ततः पर्वतशृंगाभः तीक्ष्णतुंडः खगोत्तमः वनस्पतिगतः श्रीमान जटायुः शुभां गिरम व्याजहार। आता हे सर्व काही जटायूचे विशेषण आहेत. तेव्हा पर्वतशिखराप्रमाणे दिसणारा तीक्ष्ण चोच असलेला झाडावर बसलेला तो पक्षीश्रेष्ठ श्रीमान जटायू शुभवाणी बोलला. अत्यंत कल्याणकारी अशी वाणी तो बोलला. निवर्तय मतींनीचां परदाराभिमर्शनात् न तत्समाचरेद्धीरो परो यद्धि विगर्हयेत। हे रावण, परदारा अभिमर्शनाद नीचां मतिं निवर्तय यत हि परः विगर्हयेत तद्धीरः न समाचरेत. याचा अर्थ पाहूया आता मराठीमध्ये. परस्त्रीला स्पर्श करण्याच्या पापबुद्धीला आवर घाल, कारण दुसरी माणसे ज्या गोष्टीबद्दल दोष देतील असे वर्तन चांगल्या माणसाने करू नये. वृद्धोऽहं त्वं युवा धन्वी सरथः कवची शरी तथाप्यादाय वैदेहीं कुशली न गमिष्यसि. यद्यपि अहं वृद्धः अस्मि, त्वं युवा धन्वी सरथः कवची शरी असि, तथापि वैदेहीं आदाय त्वं कुशली न गमिष्यसि. जरी मी वृद्ध असलो, तू तरुण, धनुष्यबाण घेतलेला, रथात बसलेला आणि चिलखत घातलेला असलास तरी सीतेला घेऊन तू सुखरूप घेऊन जाऊ शकणार नाहीस. तस्य तीक्ष्णनखाभ्यां तु चरणाभ्यां महाबलः चकार बहुधा गात्रे व्रणान् पतकसत्तमः. महाबलः पतकसत्तमः जटायुः तु तस्य तीक्ष्णनखाभ्यां चरणाभ्यां गात्रे बहुधा व्रणान् चकार. अतिशय शक्तिशाली अशा त्या पक्षीश्रेष्ठाने तीक्ष्ण नखे असलेल्या आपल्या पायांनी त्या रावणाच्या शरीरावर अनेक जखमा केल्या. ततोस्य सशरं चापं मुक्तामणिविभूषितं चरणाभ्यां महातेजा बभंज पतगोत्तमः. ततः महातेजः पतगोत्तमः जटायुः अस्य रावणस्य मुक्तामणिविभूषितं सशरं चापं चरणाभ्यां बभंज. नंतर त्या महातेजस्वी पक्षीश्रेष्ठाने याचे रावणाचे मोती व रत्ने जडवलेले धनुष्यबाणासह नष्ट केले. ततः क्रोधात् दशग्रीवो गृध्रराजम् अपोथयत्. पक्षो पार्श्वो च पादौ च खड्गम् उद्धृत्य सोच्छिन्नत्. ततः सः दशग्रीवः क्रोधात् गृध्रराजम् अपोथयत् खड्गम् उद्धृत्य पक्षो पार्श्वो पादौ च अच्छिन्नत्. नंतर रावणाने रागाने जटायूवर हल्ला केला. तलवार उपसून त्याने त्या जटायूचे दोन्ही पंख व पाय कापून टाकले. स छिन्नपक्षः सहसा रक्षसा रौद्रकर्मणा निपपात हतो गृध्रो धरण्याम् अल्पजीवितः. तदा रक्षसा रौद्रकर्मणा सहसा हतः छिन्नपक्षः सः अल्पजीवितः
ग्रद्रह धरण्याम निपपात. तेव्हा भयंकर कर्म करणाऱ्या राक्षसाने एकदम प्रहार केलेला, पंख कापलेला व थोडेसे जीवन उरलेला जटायू जमिनीवर पडला. तर त्या जटायूने काय केलं की थोडंसं आपला जो जीव आहे तो रोखून ठेवलेला होता. का तर श्रीरामांना सांगण्यासाठी, प्रभू श्रीरामांना सांगण्यासाठी. कारण की तो त्यानं जर जीव सोडून दिला असता तर काय झालं असतं की श्रीरामांना कोणी सांगितलं असतं की सीतेला रावणाने अपहरण करून नेलेलं आहे. म्हणून त्याने काय केलं की आपला थोडासा जीव रोखून ठेवलेला होता. या ठिकाणी हा पाठ संपलेला आहे. पुन्हा भेटूया पुढच्या पाठात. तोपर्यंत नमस्कार.